आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीला बातमी आक्रमक शिवसेनेची आणि संजय राऊत यांची। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उद्याला एक पत्रकार परिषद घेणार आहे। ही पत्रकार परिषद 15 मार्चला म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात होणार आहे। आणि या पत्रकार परिषदेकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण भाजपकडून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेला शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल आणि सगळ्या महाराष्ट्राचा आवाज उद्याला शिवसेना भवनातून ऐकू येईल अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे। उद्याच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित असतील असं राऊत म्हणाले आणि भाजपला सगळी उत्तरं देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। भाजपचे 3.5 शहाणे लोक जेलमध्ये जाणार आणि हे 3.5 लोकच कोण हे उद्याच्या पत्रकार परिषदेत घोषित करणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे। दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन असं सोमय्या यांनी ठामपणे नमूद केलं, पण जनतेला उत्तर देऊ शकत नाही म्हणून हे नाटक केलं जात असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला। शिवसेना भवनात 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल। मी शिवसेनेची म्हणतो, मी तर असेनच, मी बोलीन, पण शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील। पक्ष म्हणून आम्ही घेऊ। जी काय दादागिरी चाललेली आहे, केंद्रीय तपास यंत्रणा असतील, शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, आमच्या सगळ्यांवरती जे काय खोटे आरोपांचा चिखल उडवला जातो त्या सगळ्यांना उत्तरं मिळतील उद्या। एक पक्षाला पत्रकार परिषद घेण्याचा हक्क आहे। जर किरीट सोमय्या यांनी गुन्हा केला असेल तर मी निश्चितपणे जी कानूनी प्रक्रिया असेल त्याला सहकार्य करणार, परंतु इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी जो कोणीतरी सकाळी उठून एक 5 पानी पत्र रिलीज करणार की ईडीनी त्या डेकोरेटरला बोलवलं होतं, ज्यांनी माझ्या मुलीचं लग्नाचं काम केलं, त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली। तेव्हा हे आरोप प्रत्यारोप नेमके कसे होतात आणि उद्याला काय खुलासे केले जातात हे 3.5 शहाणे कोण हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। बोलूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर आंदोलन करणार असं काँग्रेसनं घोषित केलं खरं, पण महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांना आपल्या घराबाहेरच आंदोलन करावं लागलं। त्यामुळे नाना पटोले यांच्या आंदोलनाचा फियास्को झाला अशी चर्चा आता रंगू लागली। हे आहे काँग्रेसचं नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात फसलेलं आंदोलन। आंदोलनकर्त्या नाना पटोलेंना पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरच थांबवलं आणि वारकऱ्यांनी घराबाहेरच्या फुटपाथ बाहेरच अभंग गायला सुरुवात केली। मग काय, नाना पटोले यांनाही त्या एवढ्याशा फुटपाथवरच हातात टाळ घेत भजन करण्याशिवाय पर्याय उरला नाही। पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड बाहेर जाण्याचा साधा प्रयत्नही आंदोलकांनी केला नाही आणि काही वेळातच नानांनी त्यांच्याच घरासमोर सुरू असलेलं आंदोलन जागच्या जागी स्थगित करण्याची घोषणा केली। मुंबईकरांची जी अडचण निर्माण झालेली आहे त्या अडचणीला लक्षात करून आम्ही आज तात्विक आम्ही हे करतोय। यांच्यासारखे आम्ही अविचारी लोक नाहीत, भाजपसारखे लोकांना अडचणीत आणून देश विकून देश चालवणारी लोक जे केंद्रात बसलेली आहेत त्यांच्यासारखे आम्ही नाही। मुंबईकरांना ज्या ठिकाणी अडचण होईल त्या मुंबईकरांसोबत काँग्रेस नेहमी राहणार। मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। नाना पटोले यांच्या निवासस्थानी मरीन ड्राईव्ह पोलिसांचा ताफा तैनात होता। नाना पटोले यांना ताब्यात घेण्यासाठी गाडीही तैनात करण्यात आली होती, पण पोलिसांना फार प्रयत्न करावे लागले नाही। आम्ही आता करून बघू, त्यांना फ्रस्ट्रेशन गेलेलं आहे, ते तिकडे गेली तर कायदा व्यवस्थेचा इश्यू होईल म्हणून मी आता बोलून बघतो। ते ऐकलं नाही म्हणजे आम्ही आझाद मैदानाला घेऊन जावं लागतं। पण इथून त्याला सागर बंगल्याकडे जाऊ दिलं जाणार नाहीये। काँग्रेसनं काही वारकऱ्यांनाही आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावलं। त्यातील अनेकांना आंदोलनाचं साधं कारण सुद्धा माहीत नव्हतं। मला सांगा की या क्षणी तुम्ही या आंदोलनात सहभागी होता, तुम्हाला माहिती आहे आंदोलन का आणि
कशासाठी होते ते? काय कल्पना नाही. हा. मोदी साहेबांनी आपल्या ह्याला सुविधा दिली त्याबद्दल ते आंदोलन केलेलं आहे. आणि त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन हो, करताय. त्यांच्या नाना विरोधात. पटोलेंसोबत आहात तुम्ही. हो, नाना कुठून आलात तुम्ही? आम्ही रायगड पालीवरून आलात. तुम्हाला माहिती आहे हे आंदोलन कसलं आहे? नाना पटोले साहेबांच्यावर अन्याय झाला त्याकरता आम्ही इथं महाराष्ट्रात वारकरी सर्व उतरलेले आहेत. प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केले. आमच्या ज्यावेळेस दिंडीला अपघात झाला त्यावेळेस माझा नाना पटोले साहेबांनी आम्हाला स्वतः येऊन सहकार्य तिथे केलेले आहेत. आक्रमक झालेली भाजपा ठिकठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी न पोहोचणं, यामुळे आंदोलन नेमकं भाजपचं होतं की काँग्रेसचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. आंदोलन इथे स्थगित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे याला आंदोलन तरी म्हणायचं का? कारण भाजपचा जो काही विरोध होता त्याच्या पुढे त्याला नमवण्यासाठी किंवा त्याला शमवण्यासाठी पोलिसांनी ज्या पद्धतीनं फौजफाटा उभा केला आणि ते पाहता शेवटीला आता काँग्रेसने आपलं आंदोलन स्थगित केलं. यापुढची तारीख ठरवली जाणार आहे आंदोलनाची नेमकी कधी होणार आहे ती. पण आताची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच की आंदोलनाविनाच आंदोलन स्थगित करण्यात आलं. दुसरीकडे काँग्रेसनं फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा दिलेला असल्यानं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झाले. या सर्व कार्यकर्त्यांचे विरोधी पक्षनेते फडणवीसांनी आभार मानले आणि नाना पटोले नौटंकीबाज असून मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रत्युत्तर दिलं. सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण सगळे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलात. मोदीजींनी माफी मागण्याचा सवालच उठत नाही. काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे. या देशाचा जो काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे. त्यामुळे हे नाना पटोले वगैरे जे नौटंकीबाज लोक आहेत यांना किती नौटंकी करू द्या, त्याचा काही परिणाम होत नाही. आजचं आंदोलन फसल्यानं आता काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. पण जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, हे काँग्रेसनं कुठंतरी लक्षात घेण्याची गरज आहे. प्रणाली कापसे आणि तुषार ओपनबारसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खासदार संजय राऊत यांची उद्या होणारी पत्रकार परिषद म्हणजे विरोधकांवर अत्यंत घातक प्रहार करणारी असेल, असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी. भाजपवर जहरी टीका करतानाच राजकारण्यांनी पातळी सोडली आहे असा आरोप करायलाही ते विसरले नाही. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आपल्याबरोबर आहेत अरविंदजी सावंत. खरं तर ज्या पद्धतीनं हे जे काय आहे ते आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेबांना माहिती आहे. मला काय माहिती आहे की तिथे काय ते करणार आहेत ते. पण एकूणच जे काही चाललंय त्याच्यावर आपण समजू शकतो की ज्या पद्धतीनं राजकारणातली पातळी इतक्या खालच्या पातळीवर जी गाठली गेलेली आहे सत्ताधारी पक्षानं आणि विंडिक्टिव्हनेस सुरू आहे सध्या. टार्गेट करणं, एखाद्याला त्याची पाठी लागणं. आणि मूळ काय सगळ्याच आहे, याचं मूळ कारण आहे फक्त इथली सत्ता. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, तिला कसा त्रास द्यायचा, तर तो त्रास देण्यासाठी त्याच्या फांद्या कोण आहेत, त्यातली एक मजबूत फांदी म्हणजे संजय राऊत साहेब. तिच्यावर हल्ला करा जोरदार. मग त्या झाडाला सुद्धा हालेल का असं त्यांना वाटतं. त्यांनी शिवसेनेला ओळखलंच नाही आणि आदरणीय उद्धवजीनं पण ओळखलं नाही. ती घरी तिची जी मेख आहे ना ती आहे, ती दोघांनाही ओळखलं नाही त्यांनी ना शिवसेनेला ओळखलं. आणि म्हणून तुम्ही म्हणाल शिवसेना भवन का, ते आमचं न्याय मंदिर आहे. ते न्याय मंदिर आहे, तिथे शिवसेनेचा प्रमुखांचा वावर आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटत राहतं नेहमी ते इथे आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने ते होणार. ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या गेल्या, तुम्ही बॉडी लँग्वेज बघा त्यांची, उद्धटपणा उर्मटपणा किती असतो ते बघा. आम्ही आजही कधी आदरणीय पंतप्रधानांबद्दल अवाक्षर बोललो नाही. किंबहुना ह्या भाषेत या काय म्हणतात ती देहबोलीमध्ये कधी नाही बोललो आम्ही. विरोधी पक्षाचं काम आहे ते केलंच पाहिजे ना आपल्याला, आणि सत्य आहे ते बोललं पाहिजे. मग असं आहे की जे मुद्दे घेऊन आत्ता पण मला वाटतं त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेत जे मुद्दे घेतले तेच मुद्दे त्यांच्या पक्षात जे पावन झालेत ना त्यांच्यासाठी त्यांनीच घेतली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे मुंबईच्या घाटकोपरमध्ये हिंदू हृदय सम्राटच्या होर्डिंगवरून वाद झाला होता. त्यानंतर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे संध्याकाळी घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखा उद्घाटनासाठी दाखल झाले. मुंबई मनपा निवडणुकांच्या दृष्टीने मनसे जोरात कामाला लागली असून आता नेमके मुंबईकर मनसेला कौल देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. बातमी एक मोठी. मुंबईतली प्रक्रिया न करता सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जात असल्यानं राष्ट्रीय हरित लवादानं मुंबई महापालिका प्रशासनाला 28 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. या कारवाईनंतर उशिरा का होईना पण मुंबई महापालिका प्रशासन जागं झालंय. त्यानुसार आउटफॉलला आता जाळ्या बसवण्याचा निर्णय झालाय. यासाठी 4 कोटी रुपयांचं टेंडर काढलं गेलंय. यामुळे सांडपाण्याद्वारे थेट समुद्रात जाणारा किमान कचरा तरी रोखला जाणार आहे. 5 वर्षांच्या संघर्षानंतर पालिकेला जाग आल्याची प्रतिक्रिया वनशक्ती संस्थेचे संस्थापक डी स्टॅलिन यांनी व्यक्त केली. मुंबईत आवश्यकतेपेक्षा कमी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र आहेत. काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते थेट समुद्रात सोडलं जातं. त्यामुळे समुद्रातल्या प्रदूषणाची पातळी झपाट्यानं वाढते असाही त्यांनी दावा केला. या तक्रारीची दखल घेऊन नोव्हेंबर 2021मध्ये मुंबई पालिकेला 28 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पालिका प्रशासन आता जागं झालं असून आता जाळ्या बसवण्याचा निर्णय झाला आहे. MCGMने पालिकेने आतापर्यंत त्याचा विरोध केला. त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही. हा एक सोपा मार्ग होता कचरा थांबवण्याचा. पण आता उद्या बहुतेक मला वाटतं उद्या तारीख आहे केसचं. पण त्याआधीच त्यांनी स्वतःहून ते पाऊल उचललेले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचा आभारी मानतो की शेवटी नाल्याला जाळे लावून आणि इतर कुठे कुठे जिथे स्यूएज ट्रीटमेंट प्लांट टाकायचे आहे, जे मलनिसरणाचं काम ट्रीटमेंटचं काम करायचं आहे, तर ते कुठेतरी आता थोडा वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे आमची. मुंबईचे सौंदर्य असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरतीच मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्ष कुठल्याही पद्धतीनं सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे सांडपाणी समुद्रामध्ये सोडते. यावरती एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि हरित लवादाच्या एकूणच कारवाईनंतर 28 कोटीचा दंड मुंबई महानगरपालिकेला आकारण्यात आला. सध्या आपण दादरच्या चौपाटीवरती आहोत आणि इथे आपण बघताय की या ड्रेनेज सिस्टीमचं जे आउटलेट आहे जिथून थेट कुठल्याही पद्धतीने प्रक्रिया न करता पाणी हे समुद्रात सोडलं जात आहे. कचरा मोठ्या प्रमाणात त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पसरतो. आगामी काळामध्ये अशा पद्धतीची जर समस्या कायम राहिली तर मुंबईतील समुद्रचे जे काही जैविक विविधता आहे ती विविधता सुद्धा संपुष्टात येऊ शकते. आणि म्हणूनच आता उशिरा शहाणपण मुंबई महानगरपालिकेला आलेला आहे. 136 आपल्याकडे मलनिस्तारण केंद्र आहेत आणि आत्ता या सगळ्या समस्येवरती उत्तर मिळावं म्हणून मुंबई महानगरपालिकेनं 4 कोटी रुपयांचं एक टेंडर काढलेलं आहे, ज्यामध्ये मुंबईतील अशा आउटलेट्सवरती जाळ्या बसवण्याचं काम करण्यात येणार आहे. परंतु मुंबईकरांच्या आरोग्याशी, मुंबईकरांच्या समुद्र किनाऱ्यांशी खेळण्याचं काम एकीकडे मुंबई महानगरपालिका करते, तर दुसरीकडे समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुद्धा मान्यता देते. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना एकच प्रश्न पडला आहे की समुद्र किनारे अस्वच्छ ठेवले जात आहेत, याला कारणीभूत नेमकं कोण? व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत असतानाच नाशिकमधल्या एका प्रियकरानं मात्र त्याचा जीव गमावला. विशेष म्हणजे या प्रियकराच्या हत्येप्रकरणी त्याच्या प्रेयसीलाच आता तुरुंगात जावं लागलंय. सोमवारी सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत असतानाच तिकडे नाशिकमध्ये मात्र प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. प्रेयसीच्या लग्नात अडथळा आणणाऱ्या प्रियकराला प्रेयसीनंच मारहाण करत जिवंत जाळलं होतं. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावात राहणाऱ्या गोरख काशीनाथ बच्छाव या 31 वर्षीय युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीशी गोरखचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
मात्र या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबियांचा विरोध असल्यानं त्यांच्यात ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप नंतरही गोरखनं कल्याणी आणि तिच्या कुटुंबियांकडे लग्नासाठी आग्रह धरला होता. यानंतर कल्याणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. पण गोरख कल्याणीचं लग्न जमेल तिथे मोडत सुटला आणि याच रागातून कल्याणी, तिचे आई वडील आणि भाऊ यांनी गोरखच्या गावात जाऊन त्याला मारहाण करत त्याला पेट्रोल टाकून जाळलं होतं. सर्व आरोपी जे आहेत त्यांनी एकत्रितरित्या येऊन हे कृत्य केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला पेट्रोलनी जाण्यासाठी कॅनमध्ये पेट्रोल त्या मुलीने गाडीतून काढलं होतं. त्याचबरोबर त्याच्यावर पेट्रोल ओतून आणि प्रथमतः तिथे पोहोचल्यानंतर त्याच्या डोक्यावर वार करून त्याच्यावर पेट्रोल ओतून काळेपिटीने पेटवलं. या घटनेत गोरख बच्चाव 8% भाजला होता. मात्र सोमवारी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणेसह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. काल संध्याकाळी दुर्दैवाने त्या व्यक्तींचं मृत्यू झाली असल्याने या गुन्ह्यामध्ये आपण 302 हा जो कलम आहे मर्डरचा तो आपण याच्यामध्ये वाढीव कलम लावलेला आहे. आरोपींचं PCR जो आहे ते मंगळवारपर्यंत आहे. त्यानुसार माननीय कोर्टाला वाढीव कलमाबाबत कळवलं. या घटनेचा निषेध म्हणून देवळा तालुक्यातील लोहणेर गावात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना कठोर शासन व्हावं अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते. लक्ष्मण घाटोळसह न्यूज 18 लोकमत, नाशिक. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेले 2 ते 2.5 वर्ष कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेकांना आपल्या शुभमंगलचा मुहूर्त ठरवून सुद्धा लग्न करता आलं नाही. लग्नाचे मुहूर्त साधत, व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत यावेळेला ठाणेकरांनी नोंदणीकृत विवाह कार्यालयात गर्दी केली. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे या निमित्तानं ठाण्यामध्ये, ठाणे शहरात फक्त 40 लग्न आज पार पडली. आजच्या दिवशी लग्न करायचं ठरवून गेले 2 वर्ष अनेकांनी वाट पाहिली. यावेळेला जोडप्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी 40 लग्न पार पडली असून 30 अर्ज आणखी नव्यानं दाखल झालेत. यासोबत बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.